Audio Jungle. रिमझिम पाऊस पडत होता मधीच पडल्या गार. भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषयात व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आता सुरुवातीला तुम्ही जशा पद्धतीचा आपला व्हिडिओ बघितलेला आहे, खूप भारी पद्धतीचा आपला व्हिडिओ आजचा एडिट झालेला आहे, तुम्हाला नक्की आवडला असेल. मग व्हिडिओला एक लाईक करून टाकायचं आहे. चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की इथं रोजच आपण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ शिकवतच असतो. त्याचे नोटिफिकेशन वगैरे तुम्हाला हवी आहे, त्यामुळे नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे. आणि भावना व्हिडिओ बनवणं अगदी सोपं असणार आहे. तुम्ही फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा. खूप सोप्या पद्धतीत आपण सांगितलेलं आहे, समजून जाणार आहे काय विषय नाही. ठीक आहे. ते व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला करायचं काय, बीट मार्क आणि सेक इफेक्ट दोन प्रीसेटची गरज पडणार आहे. दोन्ही प्रीसेटला तुम्ही तुमच्या अलाइट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचं आहे, कारण व्हिडिओ आपण अलाइट मोशनच बनवणार आहे. आणि जर का अलाइट मोशन नसेल तर टेलिग्राममध्ये पिन करून ठेवलेले आहे आपण, तिथून तुम्ही घेऊ शकता, काय विषय नाही. ठीक आहे. तर त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ बनवताना सुरुवातीला करायचं काय, व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वगैरे वापरलेलं आहे, PNG वगैरे सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर दिलेलं आहे. टेलिग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही मटेरियलवर पोहोचाल. ठीक आहे. तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता, काही विषय नाही. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ कशा पद्धतीचं बनवायचा आहे, सुरुवातीला आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. ज्यावेळेस बीट मार्कला ओपन करायला भावनं, त्यावेळेस बघू शकता अशा पद्धतीचं या ठिकाणी मी तुम्हाला एक इमेज ॲड करून दिलेला असणार आहे. पुढे काय अशा पद्धतीचे बीट असणार आहे. ओके. तर सुरुवातीला आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघायच्या सॉन्गनुसार आपल्याला एक वेळेस तर तुम्ही सॉन्ग प्ले करायचा आहे. ओके. रिमझिम पाऊस या ठिकाणी इतका असणार आहे, तर आपल्याला प्लसमध्ये जायचं आहे. अशा पद्धतीने प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे रिमझिम पावसाची PNG असेल, मी तुम्हाला दिली असेल रॉल मटेरियलमध्ये आपल्या टेलिग्राममध्ये आहे, तिथून तुम्ही घ्यायचे आणि इथून जे ती PNG ॲड करायचे आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या बीटवर यायचं आहे, कट करायचे आहे. ओके. त्यानंतर पुन्हा प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. पडत होता ही वाली PNG ॲड करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा पार्टीतून कट करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. PNGला थोडंसं वरी ठेवायचं आहे. ठीक आहे. पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे एक वेळेस. तर मधीच पडल्या गारा. ओके. ही वाली PNG आता ॲड करायचे आणि पुढच्या बीटवर येऊन अशा पद्धतीने इथून याची साईज वाढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे. ओके. पुन्हा रिमझिम पावसाची PNG आपली आलेली आहे. अशा पद्धतीने ही वाली ॲड करायची आहे. हिला थोडंसं वरच्या बाजूला अशा पद्धतीने घेऊया आणि पडत होती नंतर हा वाली PNG असणार आहे, थोडंसं वरच्या बाजूला ठेवून घेऊया आणि इथून आपल्यावाली मध्येच पडल्या गारा. ओके. हा वाली PNG असणार आहे, तर ॲड करून घ्यायची अशा पद्धतीने. ओके. PNG अशा पद्धतीने तुम्ही ॲड करून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपलं होऊन जाईल. त्यानंतर म्हणून आता आपल्याला राहिला काय विषय, आता प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जो फोटो तुम्ही वापरत असणार आहे तो फोटो ॲड करायचा आहे. पुढच्या बाणवर यायचा आहे, एक्स्ट्रा पार्ट अशा पद्धतीने कट करायचा आहे, सॉरी पुढच्या बीटवर येऊन. ओके. बस आता इतकं केल्याच्या नंतर तीच प्रोसेस असणार आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने बीटनुसार सर्व इमेजेस तुम्हाला लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत भावनो. ठीक आहे. तर या ठिकाणी आता मी सर्व इमेजेस एक वेळेस ॲड करून घेतो आणि पुढे तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने एडिट करायचं आहे. ठीक आहे. ऑलराईट. तर बघू शकता भावनो, या ठिकाणी आपण सर्व शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथून जस्ट बॅक यायचं आहे आणि आता जे सेकीबॅक मी दिलं असणार आहे त्याला ओपन करायचं आहे. त्यामध्ये बघू शकता तुम्हाला अशा पद्धतीने रेक्टँगल ॲड करून असणार आहे आणि या ठिकाणी इमेजेस अशा पद्धतीचे काही असणार आहे. ठीक आहे. त्या सुरुवातीला आपल्याला करायचं काय, या ठिकाणी जे PNG असणार आहे भावनो, ठीक आहे, हा वाली, तर जस्ट काही वेळेस हे रिमूव्ह पण होऊ शकते. बट आपल्याला सुरुवातीच्या PNG वरती क्लिक करायचं आहे एक वेळेस अशा पद्धतीने. नंतर इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. ठीक आहे. कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. ठीक आहे. आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर जे काही सुरुवातीचे हे जे रिमझिम पावसाचे PNG असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, पेस्ट इफेक्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आपण जितके पण आता PNG ॲड केले असणार आहे भावनो. ठीक आहे. तर त्या सर्व PNGला तुम्हाला हे जे इफेक्ट असणार आहे तो अशा पद्धतीने अप्लाय करून घ्यायचा आहे, म्हणजे पेस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे 4 PNGला पेस्ट केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून सॉरी आपल्याला जितके तुम्ही ॲड केले असणार आहे त्या सर्व PNGलाच एक वेळेस अशा पद्धतीने पेस्ट करून घ्या.
ओके, आता पेस्ट करून झालं त्यानंतर इथून आपल्याला बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला सेकीबेकला आता ओपन करायचं आहे. सेकीबेकमध्ये आल्याच्यानंतर जे काय आता आपल्याला हे लास्टला यायचं आहे, लास्टचा जे इमेज असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे. नंतर हे रेक्टँगल असणार आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी 2 बॉक्स बनलेले आहेत भावनो, ठीक आहे. मी टिक करून दाखवतो तुम्हाला. इथे क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर. ओके, आता इतकं केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बीट मार्कला तुम्हाला ओपन करायचं आहे. बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर आता आपल्याला करायचं काय, थोडंसं अशा पद्धतीने पुढे यायचं आहे या ठिकाणी. ओके, बरोबर इथं आल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, पेस्ट लेअर, ठीक आहे. असं इतकं करून टाकायचं आहे. ओके, आता इतकं केल्याच्यानंतर आपलं बघू शकता या ठिकाणी हे जे रेक्टँगल बरोबर व्यवस्थित या ठिकाणी बरोबर झाले असणार आहे. त्यानंतर खाली जे आपले हे इमेज असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये क्लिक करून 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे. इतकं करून घेतलं त्यानंतर आपल्याला इथून बॅक यायचं आहे. सेकीबेकला ओपन करायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर पाहून आता 2 नंबरचं जे इमेज असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट, ठीक आहे. आता इतकं कॉपी इफेक्ट केल्याच्यानंतर आता खाली मी तुम्हाला जितके पण काही रेक्टँगल ॲड करून दिले असणार आहे भावनो, ठीक आहे. ते सर्व अशा पद्धतीने लॉंग प्रेस धरायचे आहे आणि इथून सिलेक्ट करायचे आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने ओके, सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी 8 लेअर करून घ्यायचं आहे आणि इथून सरळ बॅक यायचं आहे. बीट मार्कला आता ओपन करायचं आहे. सुरुवातीला तिथे येऊन आपल्याला पेस्ट 8 लेअर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. आपलं बॉर्डर HDRचा इफेक्ट वगैरे व्यवस्थित लागून जाईल. त्यानंतर आता पुढे आपले बाकीचे जे इमेजेस राहिले होते पाहून, ठीक आहे. त्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर जायचं आहे, पेस्ट इफेक्ट. त्यानंतर पुढच्या इमेजमध्ये क्लिक करून 3 डॉटवर जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. ओके, अशा पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी सर्व इमेजेसला लास्टपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे भावनो, ठीक आहे. आता मी तुम्हाला सर्व लास्टपर्यंत पेस्ट करून दाखवत नाही, बट तुम्ही अशा पद्धतीने लास्टपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा बीट मार्कमध्येच यायचं आहे. ओके, तर आता या ठिकाणी अशा पद्धतीने पेस्ट करून घेतल्याच्यानंतर बघू शकता आपलं सर्व काही या ठिकाणी व्यवस्थित तर लागूनच जाईल, काही विषय नाही. त्यानंतर एक PNG ॲड करायचे आहे. PNG आपल्याला बरोबर या ठिकाणी यायचं आहे तुम्हाला. तर तुम्ही येऊ शकता 11. ओके, 11-2 सेकंदापर्यंत यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. हे लाडाची तारावाली PNG ॲड करायची आहे. हिला थोडंसं खालच्या बाजूला अशा पद्धतीने घेऊन घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या मनानं सेट करू शकता, इथं काही विषय नाही. त्यानंतर लास्टला येऊन याची साईज अशा पद्धतीने वाढून घ्यायची. आता व्हिडिओला सेव्ह करायचं आहे. आपला व्हिडिओ रेडी झाला. त्याआधी तुम्हाला जर लोगो लावून घ्यायचा असेल तर लावू शकता. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज तिथून 720 ठेवायची. एक्सपोर्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आपला व्हिडिओ फोनच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल भावनो. इतका सोपा होता. आवडला असेल लाईक झालंच पाहिजे.